लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांसाठी रक्कम जमा करण्याची सक्ती. लाडकी बहिणींना कालच जानेवारीचा हप्ता प्राप्त झालेला आहे आणि जमा प्राप्त झाल्याच्या नंतरच अपात्र महिलांना जी रक्कम मिळाली होती जमा करण्याची सक्ती याबाबत महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट अपात्र महिलांसाठी आहे. अपात्र महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल, परंतु ज्या अपात्र झाले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ज्या महिलांना अजून देखील जानेवारीचा हप्ता मिळाला आहे त्यांनी कमेंट करून कळवायचं आहे आणि ज्यांना अजून हप्ता मिळालेला नाही, ते पात्र असूनही त्यांना हप्ता मिळाला नाही, त्यांनी देखील कमेंट करून कळवायचं आहे. परंतु जे अपात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी काय अपडेट आहे ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलेकडून दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीत धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केले आहे. आता लाडक्या बहिणीचे जे काही अपात्र लाडक्या बहिणी झाल्या होत्या त्यांच्याकडून जो लाभ होता तो परत घेतला जाणार असं अफवा यूट्यूबवरती सोशल मीडियावरती येत होत्या. त्याबद्दल अनुप कुमार यादव हे जे आहेत हे लाडक्या बहीण विभागाचे जे आहे महिला व बाल विकास विभाग आहे त्याचे सचिव आहेत अनुप कुमार यादव यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्या बातम्या वस्तुस्थितीत नाहीत. म्हणजे ज्या अपात्र महिला आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे त्यांच्याकडून जो लाभ परत घेतला जाणार होता असं सांगण्यात येत होतं, परंतु लाभ परत घेतला जाणार नाही. ह्या वस्तुस्थितीत बातम्या नाही, म्हणजे खऱ्या बातम्या नाही असं विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांचं म्हणणं आहे. ते अजून काय म्हणाले ते आपण खाली पाहूया. तर या योजनेमध्ये लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असलेले स्वेच्छेने लाभ परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीत लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळवण्यात येत आहे अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास सचिव श्री यादव यांनी केलं आहे. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण सूचना आहे. ज्या अपात्र महिला झाल्या आहेत त्यांच्यासाठी त्यांना 2-3 दिवसापासून सांगण्यात येत होतं की जे अपात्र महिला आहेत त्यांच्याकडून रक्कम परत घेतली जाणारी सक्ती आहे, रक्कम परत जमा करावीच लागणार सांगण्यात येत होतं. परंतु अनुप कुमार यादव यांचं काय म्हणणं आहे तर त्यांचं म्हणणं आहे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत त्यांच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत आहेत त्यांची रक्कम जर त्यांना परत करायची असेल स्वइच्छेने तरच परत करायची आहे. आम्ही त्यांच्याकडून मागितलेली नाही किंवा त्यांच्याकडून सक्ती नाही की ती रक्कम परत जमा करावीच. त्यामुळे अपात्र महिलांसाठी हा एक मोठा दिलासा म्हणायला लागेल की शासनाकडून अपात्र असूनही त्यांच्याकडून या योजनेचा लाभाची रक्कम परत घेतली जात नाही. अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. ज्या अपात्र होत्या त्यांनाही आता या योजनेचा लाभ परत करायची गरज नाही आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्र असूनही त्यांना अजून लाभ मिळालेला नाही आहे त्यांच्याबाबत एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. उद्या किंवा परवा त्यांची एक अपडेट येऊन फॉर्म भरून जमा करावे लागणार आहेत. ज्या महिला पात्र होत्या ज्यांना यापूर्वी हप्ते आले होते परंतु जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांना एक फॉर्म भरायचा आहे. आता तो आज किंवा उद्या आपण तो फॉर्म भरायचा कसा आणि कुठे जमा करायचा याबाबत अपडेट देणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुम्हाला लाभ मिळाला आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे. जर तुम्हाला लाभ मिळाला असेल तर लाभ मिळाला म्हणून येस किंवा येस कमेंट करून कळवायचे आहे आणि ज्यांना नाही मिळाला त्यांनी नो कमेंट करायचे आहे. या लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची सूचना आहे. लाडक्या बहिणीची छोट्यातली छोटी अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. आणि ही माहिती जे नवीन आपली पाहुणे रावणे असतील किंवा जे आपल्या ओळखी पालखीत असेल त्यांच्यापर्यंत शेअर करायची आहे. जे अपात्र महिला आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती अगदी पाठवलाच पाहिजे, कारण त्यांना कळलं पाहिजे की जे आपण लाभ घेतला होता ती रक्कम वापस जमा करायची गरज नाही. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती. ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही.